मोठी बातमी आहे सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय तर एकीची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झालाय। नातेवाईक आणि स्थानिकांनी हा आरोप केलाय। बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना समोर येते। घटनास्थळी भाजपा आमदार देवेंद्र कोठे आणि पालिका अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे। अनेक दिवसांपासून बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। तर यामुळे 2 शाळकरी मुलींना आपले प्राण गमवावे लागले। एकीची प्रकृती गंभीर आहे। महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केलेत की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल। नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतलं पाहिजे। ह्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत। परंतु जे आज डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे। त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत। आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे। खरं तर सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये मोदी या परिसरामध्ये 2 मुलींचा जो आहे तो दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते। खरं तर एक विद्यार्थिनी जी आहे ती 9वीची होती आणि दुसरी 10वीची परीक्षा दिलेली या 2 विद्यार्थिनी होत्या। यापैकी ममता अशोक मेत्रे आणि दुसरी जिया मेत्रे असं या मृत मुलींचं नाव आहे। खरं तर आपण पाहतोय बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि या ठिकाणी पाण्याची कशा पद्धतीची अवस्था आहे कारण इथल्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत की पाणी दूषित येतं, आम्हाला मैला मिश्रित पाणी येत असल्याचं देखील तक्रारी आहेत। आपण पाहतोय हे प्रत्यक्ष पाणी या बादलीमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीनं दूषित पाण्याचा पुरवठा जो आहे तो या भागामध्ये होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे दिल्या गेलेल्या होत्या। मात्र महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं एकंदरीत या संपूर्ण घटनेवरून आपल्याला पाहायला मिळते।